हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्समधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील व ग्रामीण भागातील वीज समस्यांबाबत मंगळवार दिनांक 20 मे रोजी महावितरण कार्यालयात एक निवेदन देण्यात आले. यावेळी विनय भगत, विजय जाधव, मयूर आव्हाड आणि अमित आढाव यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील विद्युत डीपींची झालेली दुरावस्था लक्षात आणून दिली. अनेक ठिकाणी डीपी परिसरात वाढलेले गवत, अस्वच्छता असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे डीपी परिसराची साफसफाई करून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शहर आणि ग्रामीण भागातील वारंवार होणारे लोडशेडिंग कमी करावे व नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अनेक वीज समस्यांबाबतही अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शहरातील स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींकडेही लक्ष वेधण्यात आले. स्मार्ट मीटर सक्तीचे नसतील तर त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हे निवेदन माझं गाव माझा अभिमान यांच्या वतीने देण्यात आले आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. आज कोपरगाव शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये आम्ही आज आलो होतो. मागील 2 महिन्यापासून आम्ही सतत निवेदन देतोय. 1 मेला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं होतं धरणे आंदोलनाचं. तर त्याच्यात आम्ही मुद्दे घेतलेले होते. गोवा धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुद्धा 200 युनिटपर्यंत 50% वीज बिल माफ व्हावं. 200 युनिटपर्यंत वीज माफी व्हावी आपल्यासाठी सर्वसाठी. आणि सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब जर सांगताय का स्मार्ट मीटर कंपल्सरी नाही आहे, कंपल्सरी बसवा असं नाही, तर कोपरगाव शहरामध्ये का बरं जाणून बुजून स्मार्ट मीटर बसवण्यात येते? शिवाय ते बसवण्यात येते स्लम एरियामध्ये बसवण्यात येते. दत्तनगर झालं, हनुमाननगर झालं, इकडं गांधीनगर झालं, टिळकनगर झालं, या स्लम एरियामध्ये बसवण्यात आलेलं आहे. पण स्लम एरियामध्ये तुम्ही स्मार्ट मीटर बसवताय तर मग त्या प्रत्येक घरावरून ज्या तुमच्या त्या तारीख आलेलं आहे, मग त्या तारीखावर चेंज नाही करते. मग तुम्ही ज्या नवीन केबल आलेले आहे पहिलं, त्या सगळ्यात पहिलं माझं म्हणणं आहे का सगळ्यात पहिले ज्या सगळ्या लोकांच्या ज्या स्लम एरियातल्या जेवढ्या सुभाषनगर असेल, संजय नगर असेल, या सगळ्या पहिल्या तारीख काढून प्या करा आणि सर्व नवीन केबल टाका. जर तुम्ही म्हणताय सगळं, जर तुमची वसुली चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळं मेंटेन चालू आहे, मग या तारीखा बदलत नाही. शासन वेळोवेळी निधी देतं आहे, सगळ्या गोष्टी देतं आहे. जर कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं 2 पोलमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढता दरवर्षाला. आम्ही या माहितीच्या अधिकाराखाली कॉन्ट्रॅक्टची माहिती घेतली तर ते कॉन्ट्रॅक्ट जे डीपीला जे राहतं त्याच्या खाली अक्षरशः म्हणजे ते रात्रीच्या वेळेला जर तो वायरमन आला तर त्याला त्याच्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये त्याला हे करावं लागतं. तो वायरमन असू नाही तर कंत्राटी माणूस असू. सगळ्यात आमचं असं म्हणणं आहे का ते सगळ्यात पहिलं आहे ना, ते सगळ्यात पहिलं ते डिप्या साफ करावे आणि डीपीला आहे ना कवर पाहिजे. आता कमीत कमी ना नाही पेवर ब्लॉक तर मुरुम तरी टाका, त्याच्यात कॉन्क्रीट करावा. कारण का जेणेकरून तो 2 फुटाचा 5 फुटाचा तेवढं त्या डीपी पुरतं तरी मर्यादित त्यांनी काम कॉन्क्रीट करावं असं आमचं म्हणणं आहे. आणि प्रत्येक डीपीवर आहे ना जिथं जिथं अंधारमय डीपी आहे तिथं एक लाईट लावा. आणि मग तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित आहे, मग MSCB मध्ये एजंट पद्धत का बरं चालू आहे? एजंट पद्धत का चालू आहे? मग एजंट सेटलमेंट होते काय होतं, जे मीटर धरता किंवा नाही धरता, हे जर सोडवलं जातं एजंट काय करता? अजून एक दुसरं आमचं असं म्हणणं आहे, रिकाम्या प्लॉटमध्ये तुमच्या नावे मोठमोठ्याला डिप्या RDHच्या स्कीमच्या लावलेल्या आहे आमचं म्हणणं आहे. मग त्या डिप्या तुम्ही शहरातल्या बदलायच्या सोडून तुम्ही त्या नवीन प्लॉटमध्ये गेल्या कसं काय? आज त्यांना आम्ही प्रश्न विचारला असता ते म्हणतात नवीन त्यांच्या कनेक्शन घेतलेल्या मालकाची. आम्ही त्याची माहिती मागवतोच आहे. RDHच्या खाली अधिकाराखाली आम्ही ती माहिती या महिन्याभरात येईनच आम्हाला. त्याच्यात आम्हाला कळेल नेमकं डिप्या येत्या किती आणि हे बसवतं किती. मग जर डिप्या जर काळानुसार बदलायची वेळ राहते, मग या डिप्या आपल्या शहरातल्या डिप्या जुन्या डिप्या ज्या याच्या झालेल्या आहे त्या बदलत का बरं नाही? आम्ही त्यांना विचारलं, वेळोवेळी ऑइलचे होते का ते सांगता सारखंच व्यवस्थित आहे. मग डिप्या जर व्यवस्थित आहे मग त्या फुटता का बरं, पेटता का बरं, मग त्याचं फ्यूज का बरं जातं असं आमचं म्हणणं आहे. या सगळ्या एकंदरीत मागण्याकरता आज आम्ही धरणे आंदोलन करणार होतो. त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने. आम्ही याच्यावर कारवाई करू. त्यांनी नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे का ते डिप्याच्या तिथलं साफसफाई करणार म्हणून असं त्यांनी दिलेलं आहे. अशा त्यांनी त्यांचे सगळे मुद्दे दिलेले. आम्ही तुम्हाला एक प्रत देतो त्याच्यातली. आणि हे सगळ्या गोष्टी आहे अशा.
तर आमचं असं म्हणणं आहे पावसाळ्याच्या आत हे सगळे कामं MSCBने त्वरित करावे, नाहीतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र. कोपरगाव शहरातील आता नागरिकांनी काही समस्यांचे निवेदन तुम्हाला दिले. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आहेत आणि MSCB देखील आम्हाला फक्त पत्रव्यवहारच करते, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. तुमच्याशी त्यांनी आता चर्चा केली. काय नेमकी याच्यावर आता तोडगा काढणार आहेत? कारण ग्रामीण जनता जी आहे ती त्रस्त झालेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, जे स्मार्ट मीटर आहे त्याचा देखील मोठा विषय या ठिकाणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सभागृहामध्ये काही वक्तव्य केल्याचे देखील आता तुमच्यासमोरच नागरिकांनी सांगितलेलं आहे. त्यावर नेमकी काय आता भूमिका घेतली पाहिजे कोपरगाव शहरात? नाही, त्यांचे 2-3 मुद्दे होते. एक तर स्मार्ट मीटरचा मुद्दा होता. स्मार्ट मीटर आपण सगळ्यांना बसवतो आहे. स्मार्ट मीटरबद्दल जर कोणाच्या कंप्लेंट असतील तर आपण त्यांना जुना मीटर आपण सिरीजमध्ये लावून ते चेक करून देतो. म्हणजे दोघांवरती सेम युनिट पडतात का हे चेक करतो. जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते सॉल्व्ह करतो. त्यांचा नंतरचा विषय होता मेंटेनन्सचा. मेंटेनन्सचे आपले कामं थोडे बंद होते मार्च-एप्रिलमध्ये, पण आत्ता परत सुरळीत चालू झालेले आहे. आणि त्यांनी जे बी काही सूचना केलेल्या आहेत ब्रिज लालनगर वगैरेमध्ये त्यांचे मेंटेनन्सची कामं आम्ही 8 ते 15 दिवसामध्ये पूर्ण करून टाकू. आणि एक विषय होता त्यांचा लोड शेडिंगचा ग्रामीण भागातील. ग्रामीण भागामध्ये आत्ता सध्या जे शेती पंपावरचे फीडरवरचे ग्राहक आहेत त्यांना SDT थ्रू आपले सप्लाय चालू असतो आणि ज्यावेळेस 30 अँपियरच्या वर करंट जातो त्यावेळेस ते ऑटो डिस्कनेक्ट होतात. आता काही ठिकाणी काय होतं, सिंगल फेजिंगमध्ये सिंगल फेजवरती मोटर वगैरे चालू असणे ह्यामुळे लोड वाढतो आणि महाराष्ट्रात विजेची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते 30 अँपियरच्या वर SDT गेल्यानंतर तो बंद होतो. तरी माझी शेतकऱ्यांना अशी विनंती राहील का त्यांनी फक्त संध्याकाळी 6 ते 9मध्ये आपला फक्त जो काही घरातील लोड असेल तोच वापरावा. शेती पंपावरच्या ज्या काही मोटरी असतील सिंगल फेजिंग करून 3 फेज करणे हे गोष्टी जर टाळल्या तर आपल्याला लोड शेडिंग जे होणार आहे ते होणारच नाही. म्हणजे लोड शेडिंग बंदच होऊन जाईल. पण एप्रिल आणि मे मध्ये कुठल्या प्रकारचे पिकच राहत नाही. शेतकरी कशासाठी तरी आहेत ना, एवढा लोड जातोय आपल्याकडे. आपण सबस्टेशनला जाऊ, तुम्हाला मी रिडिंग दाखवतो, करंट दाखवतो, तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो मी. मग तो करंट जातो कुठं आपला ते तर फाईन केलं पाहिजे, कारवाई केली आपल्याकडे. पाहिजे. आपला कोपरगाव आहे, कारवाई केली पाहिजे. हो, कारवाई तर होतीच आहे. कारवाई आम्ही केलेलीच आहे. काही मागच्या आठवड्यात केली, आता तुम्ही सांगितलं परत, आता परत 8-10 दिवसात आम्ही परत चालूच आहे आमचं कारवाई, रोज करणारच आहे आम्ही. पण माझी एक विनंती राहील का सगळ्यांना का 6 ते 10 मध्ये जर त्यांनी मोटरी जर सिंगल फेजच्या 3 फेज केल्या नाही किंवा लोड कमी केला तर ऑटोमॅटिक लोड शेडिंग कमी होऊन जाईल. ग्रामीण भागातल्या डीपीच्या खाली पूर्ण काटवण असतं, वाळलेला कचरा असतो, अचानकपणे लिप्टी होते आणि ठिणगी पडली ते आपण की अनेक वेळेस करू नका. मोठमोठाले आगी लागतात ते उन्हाळ्यामध्ये. त्याच्यासाठी काय ते मेंटेनन्समध्ये आपण काम करतोच आहे त्यांचं. जेव्हा काही कुठं असं प्रॉब्लेम असेल आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही ते करून घेतो काम.